मराठवाड्यामध्ये उन्हाचा तडाखा डाळिंब बागांना बसतोय, त्यासाठी आता शेतकऱ्यांनी उपाययोजना सुरू केल्या। क्रॉप कव्हरमुळे शेतकऱ्यांच्या डाळिंबांचं संरक्षण होतं। यासाठी एकरी 50 ते 60 हजार रुपये खर्च येतोय। शासनानं क्रॉप कव्हर बसवण्यासाठी निधी द्यावा अशी मागणी शेतकरी करतायत। पश्चिम बंगालमधला पराभव मान्य नाही, राजीनामा देणार नाही असं वक्तव्य ममता बॅनर्जींनी केलं होतं। यावर उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे। सत्ता स्थापनेसाठी कुठलाही घटनात्मक पेच निर्माण होऊ शकत नाही। ममता बॅनर्जी सतत 15 वर्ष सत्तेवर राहिल्याबद्दल त्यांना हा पराभव जिव्हारी लागल्यानं त्या बेछूट वक्तव्य करताय असंही निकम म्हणाले। भंडाऱ्यातील रस्त्यांवर नंबर प्लेट नसलेल्या वाहनांचा सुळसुळाट आहे। नंबर प्लेट ऐवजी नगर परिषद आणि कंत्राटदारांच्या नावाची कागद लावून वाहनं वापरली जात आहेत। मांढरदेव काळूबाई आणि धोम नरसिंह सिद्धेश्वर देवस्थानांना ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा द्या अशी मागणी वाईतील ग्रामस्थांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंकडे केली। ही मागणी मंत्री गोरेंकडून तत्वतः मान्य केली गेली, मात्र ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांना आवश्यक प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश गोरेंनी दिले। गोंदियामध्ये झालेल्या अवकाळी पावसानं आणि गारपिटीमुळे वादळामुळे भात पिकाचं मोठं नुकसान झालंय। कापणीच्या उंबरठ्यावर असलेली पिकं उद्ध्वस्त झाली आहेत। तत्काळ पंचनामा आणि नुकसान भरपाईची मागणी शेतकरी करतायत। शिरूर तालुक्यातील शिक्रापूर हद्दीतील यश नर्सिंग होम समोरील मोटर गॅरेजला अचानक आग लागली। यामुळे काही काळ परिसरात भीतीचं वातावरण होतं। आग लागण्याचं कारण समजू शकलं नाहीये। गोंदियाच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात रानगव्यांची सर्वाधिक नोंद आहे। वन्यप्राणी गणना 2026च्या अहवालानुसार 548 रानगव्यांची नोंद झाली आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर रानडुकरांची संख्या नोंदवण्यात आली। या आकडेवारीवरून नवेगाव नागझिरा हे जरी व्याघ्र प्रकल्प असलं तरी तिथे रानगव्यांचीच संख्या जास्त असल्याचं पाहायला मिळत आहे। अमरावतीत वन विभागाच्या कृत्रिम पाणवठ्यांमुळे वन्य प्राण्यांना दिलासा मिळतोय। उन्हाळ्याच्या कडाक्यामुळे जंगलातील नैसर्गिक पाणीस्रोत आटत चालले। असं असताना वन विभागानं महत्त्वाचं पाऊल उचललंय। चिरोडी जंगल परिसरात कृत्रिम पाणवठे तयार करून प्राण्यांसाठी पाण्याची सोय केली आहे। अमरावतीच्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेला निसर्ग अनुभव उपक्रम उत्साहात संपन्न झाला। पर्यटकांनी 12 तास मचणावर बसून रात्री वन्यजीव निरीक्षणाचा थरार अनुभवला। एकूण 264 मचणांवरून पाणवठ्यांवर येणाऱ्या प्राण्यांचे निरीक्षण करण्यात आले। चंद्रपूर जिल्ह्यात पत्र्याची शेड पडून युवक ठार झालाय, तर कारवर झाड पडल्यानं तिघे जखमी झाले। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे ही घटना घडल्याचं स्थानिकांनी सांगितलंय। पुण्यात देहूरोड रावेत भागात बिबट्या दिसलाय। वन विभागानं शोध मोहीम सुरू केली। बिबट्याचा वावर आढळल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। वन विभागानंही नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। भीमा आसखेड धरणात पोहताना बुडून एका 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय। यश जाधव असं मृत मुलाचं नाव आहे। मुंबईहून लग्नासाठी आलेले मित्र पोहण्यासाठी धरणावर गेले असताना ही दुर्दैवी घटना घडली। रहिमतपूर येथे समता स्तंभ शताब्दी महोत्सवात केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी उपस्थिती लावली। आठवले समता स्तंभाला अभिवादन त्यांनी केलं। यावेळी आठवलेंनी रहिमतपूरच्या ऐतिहासिक घटनेच्या स्मृती जागवल्या। नसरापूर अत्याचाराच्या निषेधार्थ धुळ्यात सकल ब्राह्मण समाजाच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं। या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी प्रतिकात्मक पुतळ्याला फाशीची शिक्षा देत घटनेचा निषेध करण्यात आला। सांगोल्यातील घेरडी ग्रामपंचायतीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत। ग्रामस्थ आणि माजी सदस्यांनी जिल्हा परिषदेकडे लेखी तक्रार केली आहे। ग्रामसभेतील नोंदीत फेरफार, खरेदीत अनियमितता असल्याचा आरोप होतो। या प्रकरणी प्रशासन काय निर्णय घेतं याकडे लक्ष आहे। धुळे शहरातील सुशी नाला परिसरातील रहिवाशांना उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय। महापालिका आणि सिंचन विभागानं सुरू केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला औरंगाबाद खंडपीठानं स्थगिती दिली। याचिकाकर्ता यांच्यानुसार घरांवर कोणतीही कठोर कारवाई करू नये असे आदेश प्रशासनाला दिले आहेत।